यॉर्कर बहुत ही बढ़िया गेंद थी, बिल्कुल ऑफ स्टिक से हल्की सी गेंद बाहर रखी थी वाइट यॉर्कर के सूरत में। और बिल्कुल इस गेंद पर मात्र कोई प्रत्युत्तर सुरेश की तरफ से नहीं आया। हाँ, फिर से एक मरतबा यॉर्क कराने की कोशिश, लेकिन इस समय बिल्कुल प्री प्लानिंग तैयार थे, मुस्तहिद थे, बॉटम हैंड से खेला और केवल 2 रन यहां पर मिलते हुए थोड़ा सा ओवर थ्रो हुआ था, जिसके कारण 1 रन जहां पर होना चाहिए था वहां पर 2 रन मिले। और इस 2 रन की सहायता से अगर टोटल स्कोर की बात की जाए तो पहली ओवर की समाप्ति पर रन बने हैं 12, 1 विकेट के नुकसान पर। अच्छी शुरुआत कही जा सकती है दोस्तों। पिछले मैच की अगर बात की जाए तो रोहित डवलेकर ने बहुत ही शानदार गेंदबाजी की थी। पहली ओवर में प्रमोद राउत को आउट किया था और एक बड़ा झटका दे दिया था दोस्तों। उसके बाद टीम संभल नहीं पाई। हालांकि संतोष दक्षिकर ने, स्वप्निल लगोरी ने बहुत ही बढ़िया कोशिश किए थे, प्रयास किए थे कि एक अच्छा लक्ष्य रखा जाए, लेकिन आखिरकार 4 ओवर की समाप्ति तक लगातार समय समय पर विकेटें गिरती रही और 27 रनों में 4 रन पर समेट गई थी श्रावणी स्पोर्ट्स चौल की टीम। और जिसके जवाब में हमने देखा बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी रोहित डवलेकर ने। 9 गेंदों में 19 रन बनाए थे, 4 चौके भी जड़े थे। और फहद कलबर्स्कर ने जिन्होंने बहुत ही बढ़िया साथ दिया था, एक बहुत ही खूबसूरत सा लेट कट स्ट्रोक खेला था, प्री प्लानिंग खेला था, नज़ाकत भरा स्ट्रोक खेला था 4 की सूरत में नॉन स्ट्राइक एंड पर, लेकिन उसके बाद रनआउट भी हुए थे। कुल मिलाकर 3 विकेट के नुकसान पर वो लक्ष्य पा लिया था वागोबा 11 नांदगांव कोलीवाड़ा ने। तो उसके लिए ढेर सारी बधाई और हार्ड लक कहूँगा मैं श्रावणी स्पोर्ट्स चौल को कि आपने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया और कहीं ना कहीं आयोजकों को एक शुक्रिया का मौका दिया। लेकिन अनफॉर्चुनेटली इस प्रतियोगिता से मात्र श्रावणी स्पोर्ट्स को बाहर जाना पड़ा। रन कम बने थे और जिसके कारण हमने देखा कि बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी रोहित डवलेकर ने और एक आसान सी फतेह हासिल की थी। कल भी हमने देखा था इसी मैदान पर दोस्तों नाकवा वाटर स्पोर्ट्स हाशिवरे की टीम ने 28 रनों का लक्ष्य दिया था विरोधी टीम के सामने और वो मुकाबला जीता था। यानी कि बढ़िया गेंदबाजी के बदौलत आप मैच जीत भी सकते थे। एक मौका ज़रूर था काव कॉर्नर के, यानी कि बिल्कुल वाइडिश लॉन्ग ऑफ के दिशा में रोहित डवलेकर का जब कैच उड़ा था, कोशिश की थी उस खिलाड़ी ने, अगर वो कैच होता तो शायद मैच में वापसी कर सकते थे। हालांकि नांदगांव कोलीवाड़ा के पास बैटिंग लाइन बहुत ही स्ट्रांग है, लेकिन उसके बावजूद एक विनिंग कॉम्बिनेशन मात्र कहीं ना कहीं आप बना सकते थे। चलिए फिलहाल इस मैच की बात करते हैं। पहली ओवर की समाप्ति 12 रन, अच्छी शुरुआत यहाँ पर। फिर से एक मतलब बहुत ही बढ़िया स्ट्रोक, नज़ाकत भरा स्ट्रोक, शॉर्ट पॉइंट के ऊपर से खेला और गेंद को भेज दिया सीधे थर्ड मैन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। चौका था दोस्तों, यानी कि 47 चौकों की यहाँ पर नोंद हो चुकी है अब तक हुए मुकाबले में। हाँ, इस मरतबा बाहरी किनारा लगा था, एक अच्छी कोशिश और यहाँ पर ये विकेट बहुत ही महत्वपूर्ण था टीम के लिए दोस्तों। लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए काफ़ी एडवांटेज होता है। हालांकि बहुत ही खूबसूरत सा ड्राइव इससे पहले हमने देखा था, कवर पॉइंट की दिशा में खेला था, गेंद ज़मीन पर पड़ने के बाद डीप थर्ड मैन की दिशा में गई थी 4 रनों के लिए, लेकिन उसके बाद दोस्तों बहुत ही बढ़िया वापसी की थी प्रज्वल ने। लेकिन अनफॉर्चुनेटली यहाँ कीपर उसको कैच में तब्दील नहीं कर पाए और ये पहला जीवन दान मिलता हुआ दोस्तों परवेज के लिए। ये जीवन दान आने वाले समय में कितना महंगा साबित होगा, क्योंकि परवेज एक बहुत ही बढ़िया बल्लेबाज है दोस्तों। कई सालों से टेनिस क्रिकेट का अनुभव उनके साथ है। बड़े बड़े मैदानों पर बड़ी बड़ी संख्या में इन्होंने रन भी बनाए हैं और आज सही मायनों में अपने घरेलू मैदान पर विघ्नहर्ता टीम चाहेगी कि परवेज का बल्ला फिर से एक मरतबा क्लिक होए ताकि एक अच्छा लक्ष्य हम विरोधी टीम के सामने रख पाए। यहाँ पर लेग स्टिक को छोड़ती हुई गेंद थी, हल्की सी बिल्कुल लेग स्टिक से गेंद घुमाव करती हुई निकल गई थी और इस बीच ये डॉट गेंद आती हुई सुरेश ने भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की। अब तक अगर सुरेश के इनिंग की बात की जाए तो 2 शानदार चौके लगाए हैं, लेकिन प्रज्वल ने बहुत ही अच्छा कमबैक भी किया दोस्तों। 4 गेंदों में केवल 5 रन खर्च किए प्रज्वल। अगली गेंद के लिए हाफ ट्राई करती
आगे का पल्ला पैर बाहर निकाला था, खेला था कॉ कॉर्नर की दिशा में, उतना ही बढ़िया कैच दोस्तों। और सुरेश के इनिंग का मात्र यहाँ पर अंत होता हुआ। कमान डीजे। थे एक, और दूसरे विकेट के लिए दोनों ही बल्लेबाजों के दरमियान 16 रनों की साझेदारी भी हमने देखी परवेज और सुरेश के दरमियान, जिसमें अगर बात की जाए तो बहुत ही शानदार बल्लेबाजी, बड़ा योगदान रहा था सुरेश का, जिन्होंने 7 गेंदों का सामना करने के बाद 2 चौकों की सहायता से 10 रन बनाए थे। विघ्नहर्ता टीम का एक बहुत ही शातिर खिलाड़ी दोस्तों पपिया, बहुत ही मिस्टर 360 की तरह हर एंगल में, हर क्षेत्र में बल्लेबाजी करने वाला और बहुत ही प्रसिद्ध खिलाड़ी पपिया इस वक्त चौथे क्रम पर बल्लेबाजी के लिए बीच मैदान पर नमूदार हो चुका है। पहली गेंद को फेस किया था, केवल सम्मान दिया था, रक्षात्मक ढंग से खेला था, चेक किया था कि प्रज्वल की यह आने वाली पहली गेंद कितनी घातक होगी, और बहुत ही बढ़िया तरीके से उसे केवल हल्के हाथों से खेला था। रन लेने का कोई अवसर नहीं था। 2 ओवर की समाप्ति के बाद अगर टोटल स्कोर की बात की जाए तो 17 रन बने हैं, यानी कि इस ओवर में प्रज्वल ने बहुत ही कातिलाना और कंजूस गेंदबाजी की है, केवल 5 रन खर्च किए दोस्तों। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, पहली ओवर में 12 के बाद बहुत ही अच्छी रिकवरी, हम कह सकते हैं अच्छा कमबैक कह सकते हैं अंश 11 चौल का। केतन ठाकुर नए गेंदबाज अपना पहला निजी और टीम की जानिब से तीसरा ओवर लेकर सामने हो गए परवेज, और पपिया का सामना करना होगा दोस्तों टेनिस क्रिकेट के 2 शातिर खिलाड़ी। परवेज को एक जीवनदान मिला है, देखना ये जीवनदान कितना महंगा साबित होगा आने वाले समय में अंश चौल के लिए। शेतकरी कामगार पक्ष चषक 2023 में इस शानदार मैदान पर दोस्तों, एक ऐतिहासिक मैदान पर आए हुए तमाम क्रिकेट के चाहने वालों का हम हार्दिक स्वागत। 1 रन का और इजाफा होगा इस सिंगल के साथ। रनों की संख्या 17 का खतरा टलते हुए निकल गई आगे 18 के स्कोर पर। 18 रन केवल 2 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए विघ्नहर्ता रेवदंडा। इसी टीम से हमने दोस्तों राजा भोईर को देखा था, इसी टीम से हमने अरुण विचारे, सुहास घोने, उमेश जैसे दिग्गज बल्लेबाजों को खेलते हुए देखा है दोस्तों। और आज उनकी अनुपस्थिति में ये देखिए यहाँ पर इम्प्रोवाइज किया था, हालांकि खिलाड़ी देखते रह गए थे और गेंद ने अपना काम कर गई, गेंद निकल गई थी डीप फाइन लेग की दिशा में 4 रनों के लिए। कमांड अब तक का 48वां चौका था दोस्तों। हालांकि चौकों की संख्या में बढ़ोतरी हो रही है, लेकिन छक्कों की संख्या मात्र आज के दिन में केवल 1 ही छक्का लगा है सर। 30 छक्के लग चुके हैं कुल मिलाकर। हाँ, इस मरतबा बहुत ही नजाकत के साथ खेला हुआ स्ट्रोक, डी पॉइंट में गेंद ट्रैवल कर रही है। इस बीच पपिया ने आसानी के साथ 2 रन मुकम्मल किए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल दोनों ही बल्लेबाजों के दरमियान, एक अच्छा सामंजस्य और एक अच्छा कोऑर्डिनेशन हम देख सकते हैं। और 2 रन के साथ रनों की संख्या को मात्र आगे पहुंचा है 24 रनों पर। 24 रन 2 विकेट के नुकसान पर, तीसरा ओवर प्रगति पर। हाँ देखिए, प्री प्लानिंग शफल होकर के खेलने का प्रयास किया था, गेंदबाज ने रीड किया था, पर लिया था और शानदार गेंदबाजी बिल्कुल ऑप्शन से बाहर ही की थी। पपिया के पास मौका नहीं था, हालांकि इम्प्रोवाइज करना चाहते थे, लेकिन बहुत ही शानदार तरीके से मात्र गेंदबाज ने उनके इरादे, उनके मंसूबे को उद्ध्वस्त किया। केतन ने लेग बाइज की सूरत में 1 रन मिलेगा, 25 रन इस सिंगल की सहायता से स्कोर को आगे बढ़ाते हुए पहले बल्लेबाजी करती हुई टीम विघ्नहर्ता रेवदंडा अपने घरेलू मैदान पर अंश 11 चौल के विरुद्ध भिड़ी है। हाँ, फिर से एक मरतबा सफल होकर खेलने का प्रयास, और फिर से एक मरतबा हम थोड़ी सी मिसफील्डिंग देख रहे हैं दोस्तों। हालांकि ये रन
बहुत ही जोखिम भरा हो सकता था, रिस्की हो सकता था, लेकिन डाइव लगाई थी विकेट कीपर ने और गेंद उनके शरीर से लगने के बाद दूसरी जानिब निकल गई थी। इसका फायदा उठाया था परवेज और पपिया ने और एक रन देखते देखते आंखों ही आंखों से काजल चुराते हुए मुकम्मल किया और इस एक रन की सहायता से रनों की संख्या को आगे पहुंचाया 26 के स्कोर पर। हाँ, इस मर्तबा एग्जीक्यूट करने में सफलता मिली है। बहुत ही बढ़िया स्ट्रोक। पपिया लगातार कोशिश कर रहे थे और वो कहते हैं ना कि दोस्तों बिना कुछ की लेकिन अपने हौसले पस्त होने नहीं दिए थे गेंदबाजों ने। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी मनीष, सचिन म्हात्रे, पपिया ने और उस जीत में उस इनके गेंदबाजों का बहुत ही बड़ा किरदार था। खराब गेंद, वाइड बॉल, अंपायर का इशारा, एक रन का इजाफा होगा, अतिरिक्त रनों में भी इजाफा होगा एक का और रनों की संख्या इस एक की सहायता से बढ़ती हुई 33 पर पहुंची है। हाँ, फिर से एक मरतबा बढ़िया गेंद, देखिए अवे फ्रॉम द बॉडी खेलने का प्रयास किया, अच्छी वापसी कह सकते हैं दोस्तों योगेश नाइक की। तैतीस रन केवल 2 विकेट के नुकसान पर। ऐतिहासिक मैदान दोस्तों, बिल्कुल ऐसा लग रहा है कि जैसा हिरवागार गालीचा बिछाया हो। बहुत ही बढ़िया मैदान, बिल्कुल हरा भरा यह मैदान नजर आ रहा है दोस्तों। हालांकि बीच में जो अवकाली पाउस हुआ था जिसके कारण मैदान की दशा थोड़ी सी खराब थी, लेकिन उसके बाद बहुत ही शानदार तरीके से खूब मेहनत और परिश्रम करते हुए सागर विचारे और उनकी टीम ने और कोहली बॉयज़ ने दोस्तों बहुत ही मेहनत करके इस मैदान को फिर से एक मरतबा हरा भरा कर दिया है। यहाँ पर एक रन का और इजाफा हुआ, 34 रन इस सिंगल की सहायता से रनों की संख्या 34, 2 विकेट के नुकसान पर योगेश। हाँ, फिर से एक मरतबा देखिए इम्प्रोवाइज किया है, केवल गति का इस्तेमाल किया, बल्ले को मुंह किया और भेज दिया गेंद को लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, 1 बाउंस 4 रनों के लिए। क्या तेजी से आगे बढ़ रही है 38 पर आने वाला अविनाश की यह बल्ले से दोस्तों दूसरा शानदार चौका है, एक शानदार छक्का भी जड़ा है। कुल मिलाकर बहुत ही शानदार बल्लेबाजी की अब तक अविनाश ने और अपने निजी 16 रन के स्कोर पर खेल रहे। मुझे ऐसा लगता है कि यह सर्वाधिक संख्या हो सकती है गुरुजी, क्योंकि अभी 3 गेंदें और आना बाकी है और अगर बात की जाए 3 गेंदों की तो 3 गेंदों में अगर केवल सिंगल अगर 3 भी लिए जाए तो 41 रन, यानी कि कल का हाईएस्ट स्कोर जो 39 था उसको मात्र आप कहीं ना कहीं आगे उससे बढ़ सकते हैं, उसका ब्रेक कर सकते हैं। हाँ, कोशिश देखिए लगातार हो रही है ऑफ स्टंप पर सफल होकर के खेलने की, मिड विकेट के क्षेत्र में खेला है, खिलाड़ी वहां पर तैनात है, केवल 1 रन मिलेगा और 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा अविनाश को। अविनाश इस सिंगल की सहायता से अपने निजी 17 के स्कोर पर, और अगर टोटल स्कोर की बात की जाए तो विघ्नहर्ता रेवदंडा की टीम ने 2 विकेट के नुकसान पर अब तक बनाए हैं 39 रन, यानी कि कल के जो उच्चांक था जो
हाईएस्ट स्कोर था उसकी बराबरी मात्र कर ली है। 2 गेंदें आना शेष। योगेश, अगली गेंद शॉर्ट ऑफ लेन। परवेज कहीं ना कहीं आज रनों के लिए जूझ रहे हैं, स्ट्रगल कर रहे हैं और इसी के कारण ये गेंद निर्धाव हो गई। देखिए 39 रन बराबरी तो हो गई है। अब क्या वो स्कोर कल का ब्रेक होगा? क्या हाईएस्ट स्कोर बना पाएगी विघ्नहर्ता की टीम? अविनाश इस वक्त स्ट्राइक पर हो गए। तीसरा झटका मात्र विघ्नहर्ता की टीम को लगाए 39 के स्कोर पर। कितने रन हो गया आखिर? गेंद बहुत ही निर्णायक होती है दोस्तों। क्या सोच होगी अंश 11 चौल की? पावर प्ले के ओवर में सलामी के रूप में किस बल्लेबाज को इस्तेमाल करेंगे? कप्तान की भी कसौटी होगी दोस्तों, क्योंकि इस मैदान पर रनों का पीछा करना आसान नहीं है। लेकिन पिछले मुकाबले की अगर बात की जाए तो 28 रनों का लक्ष्य बिल्कुल आसानी के साथ मुकम्मल किया था वाघोबा 11 नांदगांव कोलीवाड़ा ने। देखे यहाँ पर स्कोर की बराबरी ही रह गई। 3 गेंदें बची थी लेकिन विघ्नहर्ता मात्र वो कल के स्कोर को रिकॉर्ड को ब्रेक नहीं कर पाई और 4 ओवर की समाप्ति पर 3 विकेट के नुकसान पर 39 रन बनाने में कामयाब रही। अगर स्कोर कार्ड पर नज़र घुमाई जाए तो आप देख सकते हैं पहले बल्लेबाज जो आउट हुए थे रिजवान, जिन्होंने खाता तक नहीं खोला था, 3 गेंदों का सामना किया था और गोल्डन डक पर आउट हुए थे, यानी कि डक पर आउट हुए थे, सिफर पर आउट हुए थे। उसके बाद बहुत ही शानदार बल्लेबाजी हमने देखी दोस्तों परवेज की। हालांकि बहुत ज़्यादा गेंदें खेली लेकिन बात की जाए तो अच्छा स्टैंड दिया था उन्होंने पपिया को, सुरेश को। 8 रन बनाए थे 8 गेंदों का सामना करने के बाद। एक शानदार चौका लगाया था। सुरेश ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी, 10 रन बनाए थे, 2 शानदार चौके लगाए थे। लेकिन वो कहते हैं ना कि अंत भला तो सब भला, और अविनाश ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की अपनी टीम के लिए। 8 गेंदें केवल खेली और शानदार 17 रन की आतिशी पारी, विस्फोटक बल्लेबाजी, जिसमें 2 बॉल टाकायचा नाही आहे, लक्षात असू द्या। हां, विकेटवरती कोणी आता चेंडू टाकायचा नाही आहे, अर्थात सामना नंतर सुरू होईलच। तो यहाँ पर 8 गेंदों का सामना करने के बाद बहुत ही शानदार पारी खेली थी 17 रनों की, जिसमें 2 शानदार चौके और 1 शानदार छक्का जो कि डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर लगाया था अविनाश ने। तो कुल मिलाकर ये रहा था बैटिंग कार्ड। और अगर गेंदबाजी के विश्लेषण की बात की जाए तो गेंदबाजी पर अगर नज़र घुमाई जाए, एनालाइज किया जाए तो सागर ने पहली ओवर में 12 रन खर्च किए थे, 6 रन खर्च किए थे। बहुत ही शानदार गेंदबाजी रही थी सागर की। प्रज्वल ने अपने 1 ओवर में 5 रन खर्च किए थे, लेकिन केतन का ओवर बहुत ही महंगा साबित हुआ था, 15 रन खर्च किए थे। और योगेश नाइक ने फिर से एक मरतबा कमबैक करते हुए 7 रन केवल खर्च किए थे। हाँ, सागर और 2 गेंदबाज को यूज किया गया था क्योंकि सागर ने 2 बीमर फेंकी थी, जिसके कारण उन्हें गोलंदाजी से यानी गेंदबाजी से हटाया गया था। और उसके बाद जो धनंजय ने उनकी गेंदें कराई थी 4, जिसमें 6 रन धनंजय ने भी खर्च किए थे, यानी कि कुल मिलाकर पहली ओवर की समाप्ति पर 12 रन थे। उसके बाद अच्छी वापसी हम कह सकते हैं दोस्तों, कुल मिलाकर 39 रन पर रोकने में सफलता मिली है। 40 रनों का जीत का लक्ष्य होगा अंश 11 चौल के सामने। ये लक्ष्य पाने के लिए देखना है किस प्रकार से सलामी की जोड़ी मैदान में आएगी, क्या स्ट्रैटेजी होगी कप्तान की, पावर प्ले का पहला ओवर किस तरह से बल्लेबाजी होगी।
पाहूया आता मात्र उत्तरार्धाच्या खेळामध्ये चला सामन्याला सुरुवात करा. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण मैदानावरती पाहतोय. सन्माननीय चित्रलेखाताई पुरस्कृत रेवदंडा शेतकरी कामगार पक्ष चषक 2023. मित्रांनो, ट्रॅक पॅन्ट आणि शूज या स्पर्धेमध्ये कंपल्सरी असणार आहे. टी शर्ट पण चला, विजयी संघाला विनंती असेल, आपला सामना हा संपल्यानंतर लगेच असणार आहे. याची नोंद दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आणि खेळाडूंनी घ्यायची आहे. चला, वाघोबा नांदगाव विरुद्ध आपला सामना असणार आहे. या मॅच मध्ये विजेता संघ वाघोबा नांदगाव या संघासमोर येथे तो 2 हात करेल. पुन्हा एकदा येथे विवळतोय रेवदंड्याचं एक सुंदर असं हरेश्वर मैदान. टेनिस क्रिकेट .in ची टीम सुरेंद्र कुमावत आणि मनीष कुमावत दोघांचंही ते मनपूर्वक स्वागत करतोय. अगदी सुंदर असा गवताचा गालीचा इथे मैदानावरती पसरलाय. अगदी हिरवगार असं मैदान आणि मध्ये अगदी सुंदर अशी खेळपट्टी. 4-5 दिवसापूर्वी या मैदानावरती खूप असा मोठा पाऊस पडला होता, त्यामुळे विकेटला सुद्धा चांगलं पाणी मिळालंय. त्यामुळे खेळपट्टी इथे मात्र आता गोलंदाजांना पोषक आहे. परंतु या मॅच मधली पहिली इनिंग पाहिली तर 39 धावा, एक चांगली समाधानकारक धावसंख्या धावफलकावरती विघ्नहर्ता रेवदंडा संघाची जरूर आली आहे. गोलंदाज सुरेश पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवरती अगदी इनसाइड आउट खेळण्याचा फलंदाज केतन येथे प्रयत्न करतोय. फलंदाज टप्पा माफ करा, सागर येथे स्ट्राइक एंड वरती फलंदाजीसाठी आलाय आणि सागरचा पहिला चेंडू. सागर येथे पहिला चेंडू खेळत असताना येथे मात्र सुरेशने या चेंडूला बीट केलाय. सुरेश राईट हॅम ओव्हर द विकेट मारा करत असताना उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गलीमधून थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चेंडू शेवटच्या क्षणाला येथे मात्र प्रयत्न जरूर केलाय. चेंडू येथे मात्र सीमारेषा बाहेर जातोय. वेलकम चौकार, अंश 11 चौल. अगदी सुरेख फटका, उलट्या हाताने खेळलेला हा फटका होता. गलीमधून चेंडू सीमारेषा बाहेर जातोय, चौकार येतोय. धावसंख्या येथे 4 ने ते ओपन केली आहे. सागर एक सलामीवीर फलंदाज सागर पाहूया 11 चौल संघासाठी. यावेळचा चेंडू फुल टॉस लॉफ्ट केलाय, चेंडूला पाठवलाय, डीप स्क्वेअर लेग मधून येतोय. फ्लॅट अँड फ्युरियस पद्धतीचा षटकार. हा विचार होता, परंतु येथे मात्र जबरदस्त चेंडूला मिडल केलं होतं. डीप स्क्वेअर लेग मधून षटकार येतोय. 10 धावा. पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळलेला फटका फ्लाय स्लिप मधून येथे मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. टायमिंगची कमतरता या स्ट्रोक वरती पाहायला मिळाली. परफेक्ट कनेक्शन चेंडू आणि बॅटचं इथे झालं नव्हतं. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती, 11 रन्स. 11 धावा धावफलकावरती आल्यात. लेफ्ट राईटीचं कॉम्बिनेशन मैदानावरती आपण पाहतोय. सलामीला आलेला फलंदाज सागर मात्रे आणि त्याच्या जोडीला अमेय पाटील. अमेय पाटील सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. बघूया अमेयच्या बॅटमधून येथे मात्र कामगिरी मैदानावरती कशा पद्धतीने होते.
40 धावांचे ते लक्ष समोर ठेवलंय. डावखुराच्या फलंदाजाला इथे मात्र हवा पोषक आहे. पाहूया हा चेंडू. या चेंडूवरती इथे मात्र फलंदाजाची इथे मात्र दांडी गुल केली आहे. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज अमेय पाटील बॅक टू द पॅव्हलियन. गोलंदाज सुरेश धनंजय. धनंजयने या चेंडूला इथे मात्र सन्मान दिलाय. हलक्या हाताने खेळलेला फटका अगदी कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा शॉट कव्हर मधून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय, फेक करतोय. तोपर्यंत सिंगल धाव धावफलकावरती आली आहे. पहिल्या षटकाची इथे सांगता झाली आहे. सुंदर सुरुवात, परंतु इथे मात्र अमेय पाटील सारखा एक गोल्डन डकचा शिकार झालेला फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलाय. पहिल्या षटकाची सांगता होते. एक गडी बाद 12 धावा धावफलकावरती आल्यात. चला सामन्याला सुरुवात करा. या मॅच मध्ये जो संघ सामना जिंकेल त्या संघाचा सामना लगेच लागणार आहे. इर्शाद पटवी येते गोलंदाजीसाठी. इर्शाद येथे मात्र धावा रोखण्याचं काम मैदानावरती कशा पद्धतीने करतोय. धनंजय गोळे वन डाऊन बॅटर येथे मैदानावरती आलाय. पाहूया धनंजय गोळेची येथे मात्र बॅट मैदानावरती कशा प्रकारे चालते, कारण की धनंजय गोळेला इथे मात्र जरूर येथे संधी मिळाली आहे. इर्शादचा हा चेंडू उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड केले. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती आली आहे. 13 धावा धावफलकावरती. दुसरं षटक पॉवर प्लेचं हे पॉवर प्ले संपल्यानंतरचं हे षटक आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. लेग अंपायर आपणच इथे मात्र ऍक्शन घ्यायची आहे. गोलंदाजाची ऍक्शन आपणच चेक करायची आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर एक लॉंग ऑफ आहे. शॉर्ट कव्हर मध्ये आहे, त्यानंतर एक डीप पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, गली किंवा फ्लाय स्लिप आपण म्हणूया. यावेळचा चेंडू येथे मात्र यॉर्क करण्याचा जरूर प्रयत्न सफल झालाय. लेग बिफोर द विकेट स्वरूपात फलंदाज येथे मात्र बाद. चला दोन्ही पंच थोडासा डिसिजन येथे जरूर पेंडिंग ठेवलाय. OUT आउट. फलंदाज सागर मात्र येथे मात्र बाद होतोय. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला नेक्स्ट बॅट्समॅन. दोनशेवा डॉट बॉल येथे मात्र जरूर आलाय. विकेटचा येथे मात्र पतंग होत आहे. LBW चा गेलेला हा चौथा, या स्पर्धेतील चौथा LBW चा बळी गेलाय. गोलंदाज इर्शाद पटवीन येथे मात्र
मोठा फलंदाज येथे मात्र बाद केलाय. सिद्धू सुर्वे येथे फलंदाजीसाठी येतोय. डावखुरे हाताचा बॅटर येथे मैदानावरती आलाय. पाहूया डावखुरे हाताचा बॅटर येथे मैदानावरती येथे मात्र कशा पद्धतीने कामगिरी मैदानावरती करतोय हेच पाहणे योग्य असणार आहे. फलंदाज 11 धावा काढून सागर मात्र येथे बाद झालाय. सिद्धूला येथे मात्र या मॅचची पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. रेवदंडा शेतकरी कामगार चषक 2023 सुंदररीत्या इथे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं रेवदंड्याचं हे हरेश्वर मैदान प्रेक्षकांनीच नेहमीच गजबजलेलं असतं. दुपारच्या सत्रानंतर येथे प्रेक्षकांची संख्या मैदानावरती वाढू शकते, कारण की दुपारी जेवण झाल्यानंतर या मैदानावरती क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी येथे येत असतात. क्रिकेट शौकीनांची येथे गर्दी मैदानावरती अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळते. टेनिस cricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे कव्हरेज केली जाते. चला सामना सुरू करत सामना का थांबवलाय. इक्बाल मुकादम यांना मी विनंती करतोय, आपण कृपया प्लीज स्टेजवरती यायचं आहे. गोलंदाज पहिल्या चेंडूवरती लॉफ्टेड फटका क्षेत्ररक्षकाच्या हातातून येथे मात्र झेल निसटलाय. कॅच येथे मात्र ड्रॉप होतोय. लॉफ्टेड फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता सिद्धू सुर्वेने. आल्या येथे मात्र जरूर मोठा फटका खेळण्याचा मानस होता. चेंडू येथे मात्र आपण पाहतोय येथे लॉफ्टेड फटका फलंदाजाने खेळला. डीप स्क्वेअर लेग मध्ये येथे मात्र झेल सुटतोय. झेल सुटल्यामुळे येथे मात्र सिद्धूला जीवदान मिळते. धावसंख्या येथे 1 ने वाढती धावसंख्या पोहोचली आहे 14 धावा धावफलकावरती. धनंजय स्ट्राइक हँडवरती आता मात्र बॅटर गोलंदाज इर्शाद पटवी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना पाहूया हा चेंडू. धनंजयला इथे मात्र आपण पाहतोय हलकाच अपील जरूर केलाय. अगदी स्लोवर वन स्वरूपाचा चेंडू इर्शाद पटवीने या चेंडूवरती फेकला होता. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 14 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. 2 चेंडू येणं बाकी या षटकातील. अचूक येथे गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेश पिटनाईक वरती येथे षटकार आणि चौकार लगावला होता. 14 धावा धावफलकावरती आल्यात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय गोलंदाज इर्शाद. समोर फलंदाज धनंजय. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न येथे मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल झालाय, कारण लॉंग स्टॉप पर रिजन मधून चेंडू बॅटने येतोय सीमारेषा बाहेर. चौकार. इथे मानस फलंदाजाचा. बघूया या षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा जरूर प्रयत्न होता. अगदी चोरटी धाव येथे मात्र घेतली जाते. सिंगल धावेने लेग बायचा इशारा जरूर पंचांकडून होते. 2 षटकांचा इथे मात्र खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 19 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. सागर विचारे कृपया आपण स्टेजवरती या. सागर विचारे. बारा चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. उत्तरार्धाच्या खेळाला इथे मात्र जरूर चांगली रंगत येथे मैदानावरती रंगते. सुंदर असे आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाचे झेंडे मैदानावरती येथे मात्र फडकतायत. पश्चिमेकडून येणारी पूर्वेकडे हवा
आणि ही मैदानावरती आपण पाहतोय अगदी वातावरण जरी हवेमध्ये उष्णता असली तरी या मैदानावरती मात्र थंडावा आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. डावीकडे आपण पाहतोय सुंदर अशा नारळी पोपळीच्या बागा, त्यानंतर उजव्या साईडला आपण पाहिलं तर अथंग अरबी समुद्र आणि अरबी समुद्राच्या अगदी किनाऱ्यावरती असलेली ही सुरेची घनदाट अशी झाडं. खऱ्या अर्थानं या मैदानाचा एक सुंदर असा चेहरा इथे खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. रविदंड्याचं हे सुंदर असं हरेश्वर मैदान अलिबाग तालुक्यामध्ये मोस्ट पॉप्युलर मैदानांमध्ये या हरेश्वर मैदानाचं नाव जरूर घेतलं जातं. गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी आलाय निलेश गाडे. निलेश गाडे पाहूया आपल्या गोलंदाजीने येथे मात्र समोरच्या फलंदाजांना रोखण्याचं काम येथे मात्र कशा पद्धतीने करतायत. जर्सी नंबर 23 धावा 19 धावा धावफलकावरती आल्यात. 12 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता. निलेश पहिला चेंडू निलेशचा लेग स्टंपवरती पिच होतोय. विकेट किपरच्या चेंडू पॅडला लागून शॉर्ट लेगच्या दिशेने गेलाय. वाईटचा इशारा पंच इथे मात्र जरूर करतायत. वाईट प्लस 1 धाव, 2 धावांचा इथे मात्र बोनस मिळतोय टॉन्स 11 चौल संघाला. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 21 धावा 21 रन्स. 25वा वाईट बॉल येथे या स्पर्धेतील आलाय. आजचा हा स्पर्धेचा दुसरा दिवस. राईट आर्म ओव्हर द विकेट निलेश गाडेने पहिला चेंडू अवांतर स्वरूपाने येथे मात्र खर्च केलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पाहूया हा चेंडू सिद्धूला इथे मात्र जरूर LBWचा अपील मध्ये उत्साह होता. आत्मविश्वासाची येथे कमी नक्कीच जाणवली होती. डायरेक्ट हिट परंतु बॅकअप मिळतोय. गोलंदाज निलेश गाडेने इथे मात्र बॅकअप दिलाय. एक सिंगल धाव लेग बाईट स्वरूपाने इथे मात्र सिंगल धाव मिळते. धावसंख्या 1 ने इथे वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 22 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 11 चेंडू 18 धावांची आवश्यकता. एखाद मोठा फटका सामन्यामध्ये नक्कीच इथे जान आणू शकतो. कारण तसं पाहिलं तर या मैदानावरती सामने चेस होत नाहीये. मागचा सामना अगदी सहजरित्या चेस केला होता. धनंजयने इथे मात्र कटच्या स्वरूपात खेळलेला फटका डीप पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल धाव या चेंडूवरती येते. स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 23 धावा 23 रन्स. 23 धावा धावफलकावरती लागत आहेत. क्षेत्ररक्षक आपण पाहतो येथे बदलले गेलेत. अगदी सुंदर प्रकारची येथे गोलंदाजी पाहायला मिळते. ती दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ती इर्शादची एक चौकार जरूर त्याने त्या षटकामध्ये खाल्ला परंतु एक विकेट सुद्धा मिळवली. सुरेशने सुद्धा एक विकेट मिळवली होती. तर निलेश पाहूया षटकातील पुढील चेंडू घेऊन जिंकण्यासाठी 10 चेंडू 17 धावांची आवश्यकता असताना सिद्धू सुर्वे. सिद्धूला इथे मात्र आपण पाहतोय बीट केलं जात आहे. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. खंबा उडवलाय. सिद्धू सुर्वे बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा हादरा अंश 11 चौलसंग. फलंदाजीसाठी येतोय बाबू खैरे सुप्रसिद्ध पत्रकार. येथे मात्र हळूच झाडाच्या खाली राहून सावलीचा आनंद घेत या सामन्यांचा आनंद घेत असताना बाबू खैरे यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. एअर स्विंग स्पेशलिस्ट गोलंदाज निलेश गाडेचा हा चेंडू. येथे मात्र स्वीप मारण्याचा जरूर फलंदाजाचा हा प्रयत्न होता. प्री माइंडेड स्ट्रोक खेळण्याचा हा फलंदाजाचा प्रयत्न. लेग बाईटचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून होतोय. धावसंख्या इथे मात्र 1 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 24 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका आता मात्र या 2 चेंडूवरती आला पाहिजे तरच येथे अंश 11 चौल संघाच्या विजयाच्या आशा येथे मात्र वाढू शकतात. क्रिकेट आहे मित्रांनो, काही घडू शकतं. निलेश 6 चेंडू उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न असफल झालाय.
बॅकवर्ड पॉइंट मधून येथे झेल पकडला जातोय फलंदाज धनंजय गोळे. बॅक टू द पॅव्हिलियन. नांदगाव सारखा एक बलाढ्य संघ होता. इंदापूरच्या संघासमोर निलेश गाडेने त्या 6 धावा या मैदानावरती रोखल्या होत्या आणि बाबू शिंदे यांनी ती नक्कीच आठवण करून दिली होती. अगदी सुंदर असा गोलंदाज, अगदी व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 विकेट्स येथे या षटकामध्ये मिळवल्यात. सुरेख गोलंदाजी, 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता. प्रज्वल राऊत येथे फलंदाजीसाठी आला. बीट केलं जात आहे. सुरेख गोलंदाजी निलेश गाडेचं येथे कौतुक करावं लागेल तितकं थोडं आहे. या षटकामध्ये मात्र किफायतशीर गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू वाईट प्लस 1 धाव, 2 धावा पहिल्या चेंडूवरती त्याने खर्च केल्या होत्या. आता मात्र आपण पाहिलं 5 धावा या षटकामध्ये आल्यात. वैयक्तिक येथे मात्र 3 धावा त्याने खर्च केल्यात. एकदा जोरदार टाळ्या निलेश गाडेसाठी नक्कीच येथे वाजवायचे आहेत. अप्रतिम गोलंदाजी. 5 चेंडू इथे मात्र डॉट आलेत, कारण आपण पाहिलं तर 2 लेगबाईटच्या स्वरूपात इथे धावा आल्या होत्या. जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं व्हेरिएशन आहे. टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. लेग स्पिन करण्यामध्ये खऱ्या अर्थानं माहीर निलेश गाडेच्या गोलंदाजीचा आनंद बाबू खैरे जरूर घेत आहेत आणि खऱ्या अर्थानं खुश आहेत. निलेश गाडीच्या गोलंदाजीवरती बाबू खैरे खुश झालेत. रेवदंड्यातील सर्वोत्कृष्ट लेग स्पिनर गोलंदाज निलेश गाडेचा आपण गोलंदाजीचा अप्रतिम स्पेल पाहायला मिळाला. तसेच आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळाली होती. प्रथम फलंदाजी करत असताना अविनाशने 17 धावांचं योगदान दिलं होतं. बाबू खैरे यांचे ते नक्कीच भाचे आहेत. सुंदररित्या कामगिरी. पाहूया हा चेंडू. सुंदररित्या इथे ड्राव मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. रनआउटची संधी. फलंदाज इथे मात्र रनआउटचा शिकार होतोय. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता होती आणि पहिल्याच चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात योगेश नाईक. बॅक टू द पॅव्हिलियन. पाहूया सावळे गावचा अक्षय पवार. आपण नेहमी अलिबाग तालुक्यामध्ये अनेक नामवंत स्पर्धांमध्ये त्याला खेळताना पाहत असतो. नुकतीच अलिबाग तालुक्यातील एक सर्वात मोठी स्पर्धा महाशिवरात्री चषक, त्यामधील उत्कृष्ट फलंदाजाचा किताब अक्षय पवारला मिळाला होता. परंतु हा अक्षय पवार चौलचा अक्षय पवार आहे. पाहूया यावेळेला प्रज्वलने खेळलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. एकच धाव या चेंडूवरती घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. थ्रो येईपर्यंत दुसरी धाव येते, मात्र या चेंडूवरती पूर्ण केली जाते. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून येथे थोडासा ढिसाळ क्षेत्ररक्षण झालंय आणि त्याचा फायदा लगेच 2 धावांनी उचललाय. 4 चेंडू शिल्लक, 14 धावांची आवश्यकता. तत्पूर्वी नांदगाव संघाला विनंती करतोय, चला आपण टॉस साठी येथे मार्गस्थ व्हायचं आहे. नांदगाव संघाला इथे विनंती करतोय. वाघोबा नांदगाव विरुद्ध चालू मॅच मधील विजेत्या संघांमध्ये सामना रंगणार आहे. बघूया हा चेंडू.
येथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग स्टॉप रिजन मधून सीमारेषा बाहेर. सामन्याला कळाटणी जरूर आणली आहे या चौकाराने. 4 धावाने धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या पोहोचली आहे 30 धावा धावफलकावरती. डीजे ला इथे मात्र संधी मिळते. चौकार आलाय आणि या चौकाराने सामन्याचं चित्र बदललंय. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. सामना जिंकवण्याची जबाबदारी प्रज्वल राऊत वरती आली आहे. येथे मात्र फटका, चेंडू येथे मात्र मिडल होत नाहीये. रनआउटची संधी समोर. फलंदाज अक्षय बॅक टू द पॅव्हलियन. डीजे मास्टर कम ऑन. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली होती. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर एक चौकार आला. जिंकण्यासाठी आता मात्र 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. एक षटकार एक चौकार. सामन्याला इथे मात्र जरूर रंगतता आली आहे. षटकार आला पाहिजे किंवा चौकार आला पाहिजे या चेंडूवरती. रिजवान राईट हॅम ओव्हर द विकेट. या चेंडूवरती बॅक टू द बॉलर खेळलेला फटका. चेंडूवरती येथे मात्र पॉवर नव्हती, पॉवर खूप कमी होती आणि रनआउटचा शिकार. आणखीन एक फलंदाज होतोय. फलंदाज येथे मात्र बाद झालाय. रनआउटचा शिकार होतोय. जिंकण्या इथे मात्र सामना जिंकलाय विघ्नहर्ता रेवदंडा संघाने. चला टॉस साठी या दोन्ही संघाचे कर्णधार. तर या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन करणारा निलेश गाडे. या मॅच मध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय. प्लीज निलेश गाडे, तसेच रेवदंडा संघाचा कर्णधार, तसेच नांदगाव संघाचा कर्णधार. चला टॉस साठी या मॅच